लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. दिवाळी सण आता काही दिवसांवरती आलेला आहे. दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार मोठे मोठे गिफ्ट. डबल धमाका प्लस डबल गिफ्ट. दिवाळी सणाचा बोनस जमा होणार. नुकताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता. आणि आता दिवाळी निमित्त, दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट. दोन दोन दिवाळी गिफ्ट जाहीर. लाडक्या बहिणींना 15व्या हप्त्याचं गिफ्ट मिळालं. आता लाडक्या बहिणींना मिळणार 16व्या हप्त्याचं गिफ्ट सोबत दिवाळी बोनस, स्पेशल दिवाळी बोनस प्लस गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार. लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी आजच साजरी होणार. यंदाची दिवाळी लाडक्या बहिणींची आनंदामध्ये साजरी होणार. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता आजपासून होणार फुल पैसे वाटप. राहिलेल्या सर्व बहिणींना आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता 100% जमा होणार आहे. आज वार आहे सोमवार. आज बँका चालू आहेत. सर्व राहिलेल्या बहिणींना 100% आज सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे. नमस्कार, आज तारीख आहे 13 ऑक्टोबर. वार आहे सोमवार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची आली आहे सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. दिवाळी गिफ्ट 16वा हप्ता कधी जमा होणार? दिवाळी बोनस कधी मिळणार? खरोखर मिळणार आहे का? संपूर्ण अपडेट, ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. आणि युट्यूब वरती सर्वात अगोदर ही अपडेट, सर्वात अगोदर ऑथेंटिक अपडेट, ऑथेंटिक बातमी आपण मराठी अनिकेत चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे युट्यूब वरती चॅनलला सबस्क्राईब करायला सर्वांनी विसरायचं नाहीये. तर बघा, स्पेशल दिवाळी गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार. स्पेशल गिफ्ट ऑक्टोबर प्लस दिवाळी बोनस. ठीक आहे, तर आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहिणीचं यंदाचं दिवाळी गिफ्ट तयार आहे. लाडक्या बहिणींना नुकताच काल परवा 2 दिवसांमध्ये आज सकाळपासून सुद्धा पैसे जमा होत आहे. 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचं गिफ्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता प्लस सोबत दिवाळी बोनस सुद्धा लाडक्या बहिणींना वाटप करण्यात येणार आहे. यंदाची लाडक्या बहिणींची दिवाळी फटाक्यांचा हा दिवाळी बोनस, दिवाळी सण आनंदात साजरा होणार. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला हा लाभ मिळणार. तसेच प्रत्येक लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा करण्यात आलेला आहे. ज्या महिलांना जून महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते अशा सर्व माता बहिणींना सुद्धा पैसे जमा करण्यात आलेले आहेत. यंदाची लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे. यंदाची लाडक्या बहिणीची दीपावली सण आनंदात साजरा होणार आहे. कारण की लाडक्या बहिणीला नुकताच 15वा हप्ता जमा झालेला आहे आणि त्यानंतर आता लगेच 16वा हप्ता म्हणजे डबल हप्ता प्लस दिवाळी बोनस आता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणीची यंदाची दिवाळी सर्वात गोड होणार आहे, सर्वात आनंदात होणार आहे. आतापर्यंत जेवढ्या पण तुमचा दिवाळी सण आनंदात साजरा झाला नसेल त्यापेक्षा जास्त यावर्षी दामदुपटीने हा सण आनंदात साजरा सर्व बहिणींचा, सर्व महिलांचा होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. ऐन सणाच्या औचित्य साधून सणाच्या मोक्यावरती नेमके टायमिंगला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सरकारकडून, शासनाकडून हे गिफ्ट, हा निधी, हे पैसे, हा हप्ता वितरित करण्यात येत असल्या कारणाने आता यावर्षीचा दिवाळीचा सण लाडक्या बहिणीचा अगदी जल्लोषमध्ये, आनंदामध्ये साजरा करण्यात येणार आहे, साजरा होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. यंदाचा दिवाळी सण आनंदात साजरा होणार. वर्ष 2025. बघा, लाडक्या बहिणीला मिळणार दिवाळी बोनस. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता प्लस दिवाळी बोनस. सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून वॉच करत आहात, कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात, आम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की आमच्या चॅनलवरील जे व्ह्युअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट या चॅनलवरती दाखवला आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंटमध्ये टाका. सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये टाका, हो दादा आम्हाला सप्टेंबरचे पैसे जमा झालेले आहेत. नसेल झाले तर आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत ते पैसे जमा होतील. तसेच 10 दिवस आधीच तुम्हाला बघा दिवाळी सणाच्या 10-12 दिवस आधीच तुम्हाला सप्टेंबरचं गिफ्ट पाठवलं. आता दिवाळी सणाच्या ऐन मोक्याच्या टायमिंगला तुम्हाला ऑक्टोबरचे सुद्धा पैसे येण्याचे हाय चान्सेस आहेत. डबल गिफ्ट लाडक्या बहिणीला मिळण्याचे आता हाय चान्सेस वर्तवले जात आहेत. तसेच दिवाळी बोनस वाटप करण्याचे सुद्धा आता हाय चान्सेस आहेत. आता बघा, दिवाळी बोनस वाटप झाला, कोणाला वाटप झाला हे लक्षात घ्या. बघा, ज्या मदतनीस आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, अशा सर्व महिलांना दिवाळी बोनस वाटप झालेला आहे. आणि या महिलांना बघा 1500 रुपये दिवाळी बोनस वाटप नाही झालेला. 1500 नाही तर थेट 2000 रुपये दिवाळी बोनस अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना
जाहीर करण्यात आलेला आहे, वाटप करण्यात आलेलं आहे। तुम्हाला 2000 रुपये मिळाले का? दिवाळी बोनस मिळाला का? कमेंट करून नक्की सांगा। दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे। आता राहिला प्रश्न लाडक्या बहिणींच्या दिवाळी बोनसचा। लाडक्या बहिणींचा यंदाचा दिवाळी सण आनंदात जल्लोषमध्ये साजरा होणार। ऑक्टोबरचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींना 100% आता मिळणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, लक्षामध्ये घ्या, सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता बघा, महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता काल परवा आज सकाळपासून सुद्धा जमा करण्यात आलेला आहे। सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला। सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती बघा, सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती महायुती सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता सक्सेसफुली ट्रान्सफर केलेला आहे। सर्व पात्र बहिणींना या हप्त्याचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की आजपासून उद्यापासून हा निधी जमा होत आहे, असं त्यांनी 9-10 तारखेला पोस्ट केली होती। सॉरी, ऍक्च्युली 9 तारखेलाच पोस्ट केली होती आणि 10 तारखेपासून बघा, 10 ऑक्टोबर सकाळपासूनच सप्टेंबर महिन्याचं गिफ्ट, सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। ठीक आहे, तर बघा, काही बहिणींना 10 तारखेला पैसे मिळाले, काही बहिणींना 11 तारखेला पैसे आले आणि काही बहिणींना 12 तारखेला रविवार होता त्यामुळे त्या दिवशी पैसे आले नव्हते आणि राहिलेल्या सर्व बहिणींना आज 13 तारखेला सोमवार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज 13 तारीख वार सोमवार बँका चालू आहेत। आज 100% सर्वांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता ट्रान्सफर होणार आहे। त्यानंतर बघा, सर्वात मोठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तर 100% आता जवळपास सर्व महिलांना जमा झालेला आहे। ज्या महिलांना अजूनपर्यंत सप्टेंबरचे पैसे आले नाहीत, आज उद्या ते पैसे संध्याकाळपर्यंत तुम्हाला 100 नाही तर 1001% नक्कीच जमा होतील। तर आता तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे का? तसेच तुम्ही दिवाळी बोनससाठी उत्सुक आहात का? ऑक्टोबर महिन्याच्या गिफ्टसाठी, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी उत्सुक आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात? तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा। सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, कोकण जिल्हा, सॉरी अशा सर्व कोणत्याही विभागातून किंवा कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असू द्या, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळाला का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। जवळपास सर्वांना सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचं गिफ्ट पाठवलेलं आहे, त्यामुळे बघा, हाय चान्सेस आहे सर्वांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीचं गिफ्ट जमा झालं असेल। तर दिवाळीची जी पहिली अंघोळ आहे बघा, यावर्षी आहे दिवाळी सण आहे 22 ऑक्टोबरला। 22 ऑक्टोबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा। ठीक आहे, 22 ऑक्टोबरच्या आधी दिवाळी बोनस, दिवाळी गिफ्ट सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे, अशी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी आलेली आहे। सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे। तर बघा, दिवाळी 2025 सण या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की दिवाळी 2025 सण बहिणींचा आनंदात साजरा होणार आहे, कारण की 10 दिवस अगोदरच सप्टेंबर महिन्याचे पैसे पाठवले। आता 22 तारखेच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होणार का, असा प्रश्न भरपूर बहिणींनी कमेंटमध्ये विचारला होता। तसेच दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना काही बोनस वगैरे जमा करण्यात येईल का, असा सुद्धा प्रश्न भरपूर लाडक्या ताईंनी कमेंटमध्ये विचारला होता। तर बघा, या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये सर्व अपडेट पुढे पाहणार आहोत। तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झाल्या होत्या अशा बहिणींसाठी, अशा महिलांसाठी आले आहे सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज। तर बघा, लाडकी बहीण योजना आताच्या क्षणाची जबरदस्त अपडेट, ऑथेंटिक अपडेट, 26 लाख महिला अपात्र झाल्या होत्या। पाठीमागे माहिती तुम्हाला सर्वांना माहित असेल यामध्ये, कारण तुमचं सुद्धा या यादीमध्ये नाव असू शकतं। ठीक आहे, 26 लाख महिला या योजनेअंतर्गत अपात्र झाल्या होत्या आणि आता त्या महिलांना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, बऱ्याचशा महिलांचा बघा, 26 लाख महिलांना जून महिन्यापासून पैसे येणे बंद झाले होते। आता बघा, त्या सर्व महिलांना सप्टेंबरचा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। इन शॉर्ट सांगायचं म्हणजे ज्या महिलांचे जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते बंद झाले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर। तर या ठिकाणी मेसेज पाहू शकता, या ताईंना पैसे येणे बंद झाले होते परंतु त्यांना आता पैसे पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। तसेच बघा, अपात्र महिलांना सुद्धा मिळाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता, खात्यात जमा झाले 1500 रुपये। तर बघा, या ठिकाणी महत्वाची बातमी आहे, ज्या बहिणींचे जून पासून हप्ते बंद झाले होते अशा बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पैसे जमा झाल्यानंतर मेसेज सुद्धा पडलेले आहेत। ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी बघा, जवळपास 26 लाख महिला या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आल्या होत्या। त्यापैकी बऱ्याचशा महिलांना जून महिन्याचा हप्ता पेंडिंग होता, म्हणजे त्यांना जून महिन्याचे पैसे भरपूर बहिणींना मिळाले नव्हते।
अशा महिलांना सुद्धा आता जून महिन्याचा हप्ता मिळाला. 26 लाख महिलांना आता जुलै महिन्याचा पेंडिंग हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. तसेच सप्टेंबर महिन्याचा पेंडिंग हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. म्हणजे सर्वच बहिणींना जवळपास 2-2.5 कोटीच्या काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्या अपात्र ठरल्या नव्हत्या. अशा सर्वच बहिणींच्या बँक खात्यामध्ये सक्सेसफुली सप्टेंबर महिन्याचा पैसे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता शासनाने व्यवस्थितपणे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तुम्हाला सर्वांना हे गिफ्ट, हे पैसे मिळाले असतील. तसेच निवडक महिलांना थेट 4500 रुपयांचा लाभ जमा झाला. म्हणजे ज्या महिलांना पूर्वी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा या योजनेमध्ये ज्या महिलांना पात्र करण्यात आलेलं आहे अशा महिलांना जून महिन्याचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500 असे मिळून अशा महिलांना थेट 4500 रुपयांचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. सक्सेसफुली हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. सक्सेसफुली हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट्स तर पाहणार आहोत. आता शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. शेतकरी बांधवांचं भरपूर प्रमाणामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं होतं. आता शेतकरी बांधवांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे मोठी अपडेट, मोठी खुशखबर. तर बघा, शेतकरी बांधवांना दिवाळीच्या आधी 100% मदत मिळणार असा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत, आम्ही दिवाळी सणाच्या आधी पैसे किंवा जी काही मदत आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. डीबीटीद्वारे हे पैसे आम्ही बँक खात्यामध्ये त्यांच्या जमा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की रिपोर्ट आली की लगेच तरतूद होणार. त्यानंतर निधी आता सध्या उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे, सर्व रिपोर्ट वगैरे झाले, सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर आम्ही डीबीटीद्वारे दिवाळी सणाच्या आधी हे पैसे पाठवण्याचा प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्र राज्यातील या सर्व 36 जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये आता जमा होणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचे पैसे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्वचे सर्व जिल्ह्यामध्ये 100% तर 100% जमा होणार. बघा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे, सांगली, सोलापूर, मुंबई सिटी, मुंबई, सरबंधा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, ठीक आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, सर्व 36च्या 36 एकही जिल्हा वंचित राहणार नाही. 36 जिल्ह्यामध्ये आता ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे. दिवाळी बोनस संदर्भात सुद्धा गुड न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे नव्हते आले अशा सर्व महिलांसाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर. तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे सप्टेंबरचा हप्ता. चेक करा अकाउंट. भरपूर महिला नाराज झाल्या होत्या, खुश नव्हत्या. आनंदाचं त्यांचं चेहऱ्यावरती दुःख दिसत होतं, कारण की त्यांचा लाभ जून महिन्यापासून थांबवला होता. तो लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत सुरळीतपणे सुरू करण्यात आलेला आहे आणि या महिलांच्या सुद्धा बँक खात्यावरती पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 26 लाख महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलं होतं आणि आता या 26 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हप्ते जमा करण्यात पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये आता दिवाळी सणाचं गिफ्ट, दिवाळी सणानिमित्त भेट, दिवाळी बोनस, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे. सर्व बहिणींसाठी खुशखबर. तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर, सर्व लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींचा यंदाचा दिवाळी सण 2025 आनंदात साजरा होणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पुन्हा एकदा खुशखबर आहे, कारण की लाडक्या बहिणींना दिवाळी सणानिमित्त खटाखट आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. असे हाय चान्सेस आहे. अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये, परंतु दिवाळी सण 22 तारखेला आहे. 22 तारखेच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्याचे हाय चान्सेस आहेत.